हं, काल आपण सेकंड चॅप्टर सायन्स टेक्नॉलॉजी पार्ट 2 मधला सुरू केला. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर आपण काल काय पाहिलं हे ब्रीफली बघू. आपण ह्या चॅप्टरमध्ये काय शिकणार आहे तर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस, त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, त्यानंतर सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी, सेल डिव्हिजन हे 4 मेन टॉपिक आपण शिकणार आहे. त्यानंतर आपण तुमच्या बुक्समध्ये जे कॅन यू रिकॉल नावाचे क्वेश्चन आहेत 7 ते काल पाहिले. त्या क्वेश्चनचे अँसर्स आपण फाइंड आउट करणार आहे. तर त्याला आपण काल सुरुवात केली. तर काल आपण काय बघितलं की वी आर ह्युमन बीइंग्स अँड वी डू सम वर्क. म्हणजे आपण सगळे ह्युमन बीइंग्स आहे डुईंग द वर्क आणि आपल्याला वर्क करण्यासाठी एनर्जी लागते आणि एनर्जी आपल्याला कुठून मिळते तर प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड आणि विटॅमिन्स. these are our energy source and this we get energy from these food stuffs. आणि याच्यापासून आपल्याला ऍक्च्युली एनर्जी कशी मिळते हे आपण आता फाइंड आउट करणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं की आपल्या ह्याच्यात लाईफ प्रोसेसेस कुठल्या आहेत तर डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी, रेस्पिरेशन हे पाहिलं. हे सगळं ह्या ऑल द प्रोसेस वी नीड एनर्जी. एनर्जी शिवाय आपण काही करू शकत नाही. तर ती एनर्जी आपल्याला मिळते कुठून तर इन केस ऑफ कार्बोहायड्रेट, सपोज वी टेक दिस carbohydrate as a energy source. In this there are subtypes like glucose, galactose, fructose, sucrose. All these are the type of carbohydrate. ग्लुकोज म्हणजे साखर असते, ग्लायक्टोज म्हणजे दुधात असलेली साखर, फ्रुक्टोज म्हणजे फळात असलेली साखर. हे सगळे जे शुगर आहेत, शुगर कंटेनिंग हे कार्बोहायड्रेटचे प्रकार आहेत. हे आपण पाहिलं. ह्या कार्बोहायड्रेट पासून from these carbohydrates, how we get energy. First we see how we get energy. We need energy to do the work. आपल्याला एनर्जी हवे काम करण्यासाठी. एनर्जी आपल्याला कुठून मिळते तर प्रत्येक सेल, एव्हरी सेल्स हॅव्हिंग ए एनर्जी युनिट. त्या युनिट प्रत्येक सेलमध्ये एक एनर्जी प्रोव्हाइड करणारे युनिट असतात. त्या युनिटला एटीपी म्हणतात आणि त्याचं लॉंग फॉर्म आहे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. मग हाऊ वी गेट एनर्जी फ्रॉम दिस एटीपी त्याचं एक्सप्लेनेशन खाली. बॉडी, आपली बॉडी आहे, ह्युमन बॉडी इज मेडअप ऑफ प्लेंटी ऑफ सेल्स, म्हणजे करोडो लाखो सेल्स पासून आपली बॉडी बनलेली आहे. ओके. दिस सेल्स कंटेनिंग एटीपी अँड वी गेट दिस एटीपी इज नथिंग बट एनर्जी सोर्स. वी गेट एटीपी from these cells and ATP is produced from protein, carbohydrate, lipid and vitamin. याच्यापासून एटीपी तयार होतात. आता हे एटीपी जे आहे हॅलो, हे जे एटीपी आहे मध्ये जॉईन होतात ना, त्यामध्ये थांबायला लागते जॉईन करायला, त्यामुळे मध्ये थांबावं लागते. जेव्हा कोण नवीन स्टुडंट आला की त्यामुळे सगळ्यांनी लवकर जर आलं ना तर मग मध्ये थांबावं लागणार नाही. त्यामुळे तुम्ही जॉईन फास्टली व्हायचं विदिन 5 मिनिट्स. आपण तरी 5 मिनिट देतो जॉईनिंगला. त्यानंतर आपण वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज एटीपी. देन प्रोसिजर ऑफ फॉर्मेशन ऑफ एटीपी. एटीपी म्हणजे काय, एटीपी कशी तयार होतात हे पाहायचं आहे. त्यात फर्स्ट ऑफ ऑल वी सी द रेस्पिरेशन. व्हॉट इज अ रेस्पिरेशन? रेस्पिरेशन मीन्स inhale of oxygen and exhale of carbon dioxide from the body is called respiration. This respiration, for this process we need the energy. How we get the energy to this to do the work? We eat the food stuff. आपण काहीतरी अन्न घेतो. These food stuffs are complex structure. This complex structure is oxidized by the oxygen. Suppose we get take a glucose. This glucose is oxidized. Oxidized means, oxidation means breakdown. त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करायचं आणि इफ दिस ब्रेकडाऊन इज डन, टू प्रॉडक्ट्स आर फॉर्म. वन इज एटीपी आणि वन इज कार्बन डायऑक्साईड. एटीपी अँड कार्बन डायऑक्साईड आर रिलीज. ऑल दिस लाईफ प्रोसेस इज म्हणजे हे एटीपी फॉर्मेशनची ही प्रोसेस आहे. वी नीड एटीपी फॉर एनर्जी. ओके, हे कळलं. रेस्पिरेशन, हाऊ वी गेट द एटीपी अँड कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर आपण
then we see the type of respiration. There are two type of respiration is body level and cellular level. काल बऱ्याच जणाला हे समजायला वेळ लागला होता. आता मी थोडेसे अजून डीप मध्ये सांगतो, तुम्ही शांतपणे नीट ऐकायचंय. रेस्पिरेशन दोन टाईप आहेत रेस्पिरेशनचे, एक बॉडी लेवल आणि सेल्युलर लेवल. मी ऑक्सिजन आत घेतला, दिस इज अ इनहेल अँड एक्सेल बाहेर टाकला, दिस इज अ कॉल्ड रेस्पिरेशन. दिस रेस्पिरेशन हॅपन ॲट बॉडी लेवल. म्हणजे मी श्वास आत ऑक्सिजन आत घेतला आणि बाहेर कार्बन डायऑक्साईड टाकला, याला काय म्हणतात रेस्पिरेशन. आणि हे रेस्पिरेशन कुठं आहे बॉडी लेवलला, म्हणून ह्याला बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणतात. when you inhale this oxygen, see this picture, inhale this oxygen is comes to the trachea to the right and left lungs. Right and left lungs is bifurcated by divisions, and all at the last there is one grapes like structure, this is called alveoli, and these are the branches of trachea, right side and left side. These oxygen come here with in this alveoli. At the cellular level, what happen, this is a blood vessels, and these are the red blood corpuscle, RBCs, WBCs, and this oxygen I show you is at this level, alveoli level. Okay, we are here now. What happen when this oxygen get close contact with these cells or these blood vessels, oxygen enter in this blood vessel or cell by the RBCs, and carbon dioxide which is released by the oxidation of glucose. This carbon dioxide is comes outside the lungs in this alveoli. This carbon dioxide is exhaled from our system. At this cell level, what happen, oxygen enter in this cell uh, rather than blood vessels, and carbon dioxide is exhaled. This is nothing but cellular level respiration. म्हणजे इथं पण तेच होतंय, जे बॉडी लेवलला ऑक्सिजन आत आला, कार्बन डायऑक्साईड बाहेर गेला, सेम प्रोसेस हॅपन इज सेल्युलर लेवल. सो दिस इज कॉल्ड रेस्पिरेशन ॲट सेल्युलर लेवल. ते हे तुमच्या लक्षात आलं का? डू यू अंडरस्टँड व्हॉट इज द difference between body level respiration and cellular level respiration? We Yes, sir. Yes, Yes, sir. this is a this is a human respiratory system, and this containing these organs: nostril, mouth. This is a pharynx. Then this is a right side lungs, bronchi. This left side, this is a diaphragm, alveoli. All these are names of this various part of the respiratory system. After this we start how we get energy. First we start with how the human body is formed. Human body is formed of number of cells. This is a structure of cells, and the cell containing what? Nucleus. Okay, nucleus containing genetic material is inside the nucleus. Outside the nucleus, it is called cytoplasm. In this cytoplasm, there are mitochondria. What is a mitochondria? Mitochondria is a energy creating structure in the cell. This mitochondria contains ATP. ATP is nothing but powerhouse. म्हणजे एनर्जी जी प्रोड्यूस होणार आहे ती इथं होणार आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. तर सेलच्या कोणत्या पार्टमध्ये एनर्जी क्रिएट होणार आहे हे तुम्हाला क्लिअर झालं? Yes, Oh, sir. yes. ATP is created in mitochondria. After this cell structure, we see the respiration, body level, cellular level. Again, at the cellular level, there are two types of respiration. One is aerobic and another is anaerobic. Now we study the aerobic. Aerobic means where oxygen is used. It is called aerobic. Anaerobic means where oxygen is not used. Some bacteria, viruses, they don't use the oxygen for the respiration. This is called anaerobic. Let's study the aerobic respiration. म्हणजे जिथं ऑक्सिजनचा वापर होऊन एनर्जी क्रिएट होते, म्हणजे एटीपी क्रिएट होते, त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात.
आता हे एटीपी फॉर्मेशन आहे, म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट इज नथिंग बट एनर्जी सोर्स. जे एनर्जीचा सोर्स आहे आपल्या बॉडीतला, तो नेमका 3 टप्प्यात होतो. थ्री स्टेप्स आहेत. पहिलं ग्लायकॉलिसिस, थर्ड TCA ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड, then ETC electron transfer chain reaction. These are the three steps of formation of ATP. आता काल आपण इथपर्यंत आलो होतो, बरोबर? आता आजचा पुढचा, आता एटीपी काय कळलंय तुम्हाला? एटीपी चे 3 स्टेप्स आहेत. एक ग्लायकॉलिसिस, TCA, ETC. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तुम्ही नोटबुक तयार करा की त्याच्यामध्ये हे जे लॅटिन वर्ड्स आहेत ना त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. ग्लायको म्हणजे ग्लुकोज, लायसिस म्हणजे कट म्हणजे ग्लुकोजचं लायसिस, ज्या ठिकाणी ग्लुकोज कट केलं, ब्रेकडाऊन केलं जातं त्या प्रोसेसला काय म्हणतात? ग्लायकॉलिसिस. आता ही ग्लायकॉलिसिस प्रोसेस कशी होते? आता वी टेक कार्बोहायड्रेट. ओके, या कार्बोहायड्रेटचे वेगवेगळे प्रकार आहेत: ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज आणि सेल्युलोज. आता फक्त तुम्ही लक्षात ठेवा, हे जे ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज, सुक्रोज, हे ग्लुकोजेस ह्युमन बिईंग मध्ये असते. फक्त सेल्युलोज, जसं आपल्याकडे ग्लुकोज असतं तसं सेल्युलोज प्लांट मध्ये असतं. डू यू अंडरस्टँड? आपल्याकडे जो रोल ग्लुकोजचा आहे तोच रोल सेल्युलोजचा प्लांट मध्ये आहे. एनी एनर्जी सोर्स एनर्जी इज टू फॉर्म फ्रॉम द ग्लुकोज, म्हणजे ग्लुकोज मॉलिक्यूल पासून एनर्जी ग्लुकोज मॉलिक्यूलच्या ब्रेकडाऊन पासून आपल्याला एनर्जी मिळते. तर फक्त प्लांट मध्ये त्याला सेल्युलोज म्हणतात. तुम्हाला लक्षात आला का फरक ग्लुकोज आणि सेल्युलोज मधला? डू यू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन ग्लुकोज आणि सेल्युलोज? जे व्हेरी व्हेरी गुड. सेल्युलोज म्हणजे प्लांट लेवलला, ग्लुकोज म्हणजे ह्युमन सेल्स म्हणजे असतं ग्लुकोज. आणि हाऊ वी द नोट डाऊन द ग्लुकोज? C6H12O6. दिस इज अ केमिकल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का? C6H12O6. हो सर. ओके, हा जो ग्लुकोज आहे इज ऑक्सिडाइज म्हणजे ब्रेकडाऊन. ऑक्सिडाइज म्हणजे ऑक्सिजन त्याचं ब्रेकडाऊन करतो, ऑक्सिजन त्याचं लायसिस करतो त्या ग्लुकोजचं. हे तुम्हाला मी कळण्यासाठी असं कट केलंय. अँड दिस glucolysis is takes place in our body and it is form one ATP and कार्बन डायऑक्साईड. त्याचे 2 बाय प्रोडक्ट तयार होतात. ग्लुकोज जेव्हा लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन होतो त्याचे 2 पार्ट होतात, एक ATP and सेकंड इज कार्बन डायऑक्साईड. and what we do, कार्बन डायऑक्साईड इज एक्सेल फ्रॉम आवर बॉडी. आपण कार्बन डायऑक्साईड काय करतो? शरीराच्या बाहेर टाकून देतो. ATP. आता हे ATP म्हणजे कसा एटीपी तयार होतो हे अजून आपण डीप मध्ये पाहणार आहे. ह्या लक्षात आलं की हाऊ द ग्लायकोलिसिस इज टूक प्लेस. की हे जे ग्लुकोज इज ऑक्सिडाइज बाय O2 ऑक्सिजन और ब्रेक डाउन बाय द ऑक्सिजन अँड फॉर्म्स टू थिंग्स. वन इज एटीपी अँड अनदर इज कार्बन डायऑक्साईड. आता ही ग्लायकोलिसिस जी प्रक्रिया आहे ह्याच्यात आपण ग्लुकोज ब्रेकडाऊन पाहिलं. त्याच्यामध्ये ऍक्च्युली हे कुठं होतं? दिस इज ट्राय टू रिमेंबर, दिस इज अवर सेल. ओके, आतला पार्ट आहे तो काय आहे? मी फिरवतोय तो outside the nucleus there is cytoplasm. Yes, this process of glycolysis happen in this cytoplasm. Okay, cytoplasm मध्ये होते. This glucose is formalized as C6H12O6. आणि जेव्हा या ग्लुकोजचं लायसिस होतं ऑक्सिजनच्या साह्याने तर त्याचे 3 कॉम्पोनंट तयार होतात: पायरुविक ऍसिड, H2 म्हणजे वॉटर आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. 3 घटक तयार होतात. म्हणजे आपण हे जे पाहिलं नाही याच्यामध्ये फक्त तुम्हाला आपण इथं O2 लिहिले, वॉटर लिहिलेलं नाहीये, पण वॉटर पण तयार होतं. म्हणजे आपण ग्लायकोलिसिस डिटेलमध्ये बघताना 3 कॉम्पोनंट तयार होतात: एक पायरुविक ऍसिड, H2O अँड कार्बन डायऑक्साईड. वेन द ग्लायकोलिसिस स्टार्ट, म्हणजे ग्लायकोलिसिस म्हणजे 3 प्रॉडक्ट तयार होतात: एक पायरुविक ऍसिड, H2O अँड कार्बन डायऑक्साईड. हे तुम्हाला कळलंय का ग्लायकोलिसिस मध्ये काय तयार होतं? येस. ग्लायकोल. हा, बोला.
NADH2 पण तयार होतो ना. ते पुढे आपण अजून ग्लायकॉलिसिसच चालू आहे. म्हणजे ग्लायकॉलिसिस मध्ये जे ग्लायकॉलिसिस आपण जे बघतोय त्याच्यामध्ये ग्लुकोज दिस इज अ ग्लुकोज फॉर्म्युला आणि ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं आणि 3 घटक तयार झाले. फर्स्ट इज पायरुविक ऍसिड, H2 म्हणजे वॉटर पाणी आणि कार्बन डायऑक्साइड. वॉटर इज इन युअर बॉडी, यू यूज इट. सर सर टेक्स्टबुकमध्ये पण दिलं ATP आणि NADH2 पण फॉर्म होता ग्लायकोलिसिस मध्येच. हे जे NADH2 आहे ना, ही नेक्स्ट स्टेप आहे. आपण अजून ग्लायकॉलिसिस मध्येच आहे. जे तुम्ही पुढे ऐका म्हणजे तुम्हाला कळेल NADH2 कधी होतं आणि ते थर्ड स्टेप आहे. ओके, आपण फर्स्ट स्टेप मध्येच ओके आहे. सर. म्हणजे फर्स्ट स्टेप मध्येच आहे. तुम्ही पुढचं वाचलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तो प्रश्न पडला. पण पहिलं फर्स्ट स्टेप ग्लायकॉलिसिस मध्ये पायरुविक ऍसिड तयार होतं आणि दिस पायरुविक ऍसिड काय फॉर्म्स ऍसिटिल को एन्झाईम ए. तो पायरुविक ऍसिड काय तयार करतं तर ऍसिटिल को एन्झाईम ए. ह्या पायरुविक ऍसिड पासून काय तयार होतं ऍसिटिल को एन्झाईम ए. ओके, तर हे आता आपण ही ग्लायकोलिसिस म्हणजे फर्स्ट स्टेप तुम्हाला अंडरस्टँड झाली. कोण सांगेल हाऊ द फर्स्ट स्टेप हॅपन इन आवर सेल? कोण सांगेल? हाऊ एनीबडी एक्सप्लेन द There is a carbohydrate. In carbohydrate, there is a glucose which is present in human only, and the glucose formula is C6H12O6, and this glucose break down by the oxidation, and when the glucose was break, there is formation of ATP, CO2, water, and pyruvic acid, and this pyruvic acid was formed acetyl coenzyme A. येस, तर हे and this glucolysis was happening in the cytoplasm. व्हेरी करेक्ट. हे जर तुम्ही असं आता काय पाठ करायची गरज आहे का? काय गरज पडली का तुम्हाला? नो सर. तुम्ही असं एक्झाम मध्ये दिलं ना, एक पण मार्क कमी होणार नाही इतकंच. आणि मी सांगतो असं जर प्रेझेंटेशन तुम्ही केलं हे कार्बन ग्लुकोज पायरुविक ऍसिड H2, त्यांना कळणार की ह्या माणसाला सगळं कळलं ह्या स्टुडंटला. ऑल ग्लायकोलिसिस ही अंडरस्टँड व्हेरी वेल. त्यानं तुम्हाला फक्त पॉइंट लिहायचे कुठं कुठं काय होतं. तुम्हाला आता हे तुमच्या ब्रेन मध्ये ड्रिल करून ठेवलं की हाऊ ग्लायकोलिसिस हॅपन. ग्लायकोलिसिस कळलं का रे सगळ्यांना? येस सर. आता हे तुमच्या बुक मध्ये काय लिहिले ते आपण वाचतो. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. फर्स्ट पॉइंट मी एक्सप्लेन केला ना, म्हणजे कुठं हॅपन होतं. ओके, इथं येस. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द प्रोसेस ऑफ टू मॉलिक्युल्स ऑफ each pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. ह्या ग्लायकोलिसिस मध्ये पायरुविक ऍसिड, ATP आणि NADH2 आणि वॉटर फॉर्म होतं. ओके, molecules of pyruvic acid is formed in this process converted into molecule of acetyl coenzyme A. Two molecules of NADH2 and two molecules of carbon dioxide are released during this process. हे आता जो NADH2 आहे ना, तुम्ही आता फक्त NADH2 लक्षात घेऊ नका. हे NADH2 ग्लायकोलिसिसच्या नंतर म्हणजे पायरुविक ऍसिड फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला ते NADH2 मिळणार आहे. तर आता हे आपण सेकंड स्टेप मध्ये जाणार. आता ग्लायकोलिसिस कळलं, एकूण 3 स्टेप आहेत. आता सेकंड स्टेप इज TCA, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. TCA म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आणि ही ज्या सायंटिस्टने एक्सप्लेन केलं त्याचं नाव होतं क्रेब्स, म्हणून ह्याला क्रेब्स सायकल म्हणतात. म्हणजे ज्या सायंटिस्टने हे प्रक्रिया म्हणजे सेकंड ग्लायकोलिसिस नंतरची जी प्रक्रिया त्यांनी एक्सप्लेन केली त्या सायंटिस्टचं नाव होतं क्रेब्स, म्हणून त्याला क्रेब्स सायकल म्हणतात. उद्या तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारतील एक्सप्लेन द TCA, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल ऑर क्रेब्स सायकल. हे दोन्ही एकच आहे. ज्या सायंटिस्टने ते डिस्कवर केलं त्याचं नाव क्रेब्स, म्हणून क्रेब्स सायकल. किंवा जे त्यांनी
काय म्हणतात त्याचं जे नाव दिलं त्यानं TCA म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल असे म्हणतात. इट इज अ सेकंड स्टेप ऑफ प्रोसेस. म्हणजे आपण जे पाहतोय ना आपण हाऊ द कार्बोहायड्रेट्स रिलीज म्हणजे एटीपी फॉर्मेशनची जी सेकंड स्टेप आहे ती कुठली आहे की टीसी. फक्त हे तुम्हाला हे नाव लक्षात ठेवावंच लागेल, त्याला काय पर्याय नाही. जरा अवघड नाव आहे TCA. ट्राय टी फॉर ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा क्रेब्स सायकल. आता TCA आता प्रत्येक वेळेस आपण बघितलं ग्लायकोलिसिस कसं होतं सायटोप्लाझम मध्ये, बरोबर. हे तुमची सेल, हे न्यूक्लियस, हे बाहेर सायटोप्लाझम. आता पण ही TCA हे सायटोप्लाझम मधल्या मायटोकॉन्ड्रियात होतं. ट्राय टू अंडरस्टँड. हे तर मायटोकॉन्ड्रिया लक्षात येते का? मायटोकॉन्ड्रिया. ह्या मायटोकॉन्ड्रिया इज अ एनर्जी, जिथे एनर्जी क्रिएट होती. एनर्जी क्रिएट होण्याची प्रक्रिया जिथं हॅपन्स घडते त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. म्हणजे आता आपण कुठपर्यंत आलतो? ऍसिटल कोएन्झाइम ए. ओके. आता ऍसिटल कोएन्झाइम ए आहे जे मायटोकॉन्ड्रियामध्ये, त्याच्यापासून त्याचं पुढं बाय प्रोडक्ट्स तयार होतात. एक NADH2, FADH2 आणि कार्बन डायऑक्साईड. ओके. हे मगचं जे NADH2 विचारत होतं ना, हे ऍसिटिल कोएन्झाइम पासून तयार होतं. कुठलं? NADH2, FADH2 आणि CO2. आता हे NADH2 आणि FADH2 काय प्रकार आहे हे तुम्हाला नवीनच आला असेल. NADH2 आणि FADH2 आर एन्झाईम. दीज आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट. म्हणजे काय तुम्हाला सांगतो. कॅटलिस्टचा अर्थ कोणाला माहिती आहे का? कॅटलिस्ट या शब्दाचा अर्थ कोणाला माहिती आहे? नाही माहित. सर ते पार्ट न घेता पण म्हणजे पार्ट नाही घेतात पण ते प्रोसेस चालू असते म्हणजे असं. येस, दे ऍसिलेट. करेक्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय की ज्या तुमची केमिकल रिएक्शन जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत नाही पण ती प्रक्रिया फास्ट करते. इट इज कॉल्ड कॅटलिस्ट. कॅटलिस्टचा रोल काय असतो की त्या प्रक्रियेत तो भाग घेत नाही पण ती प्रक्रिया तो वाढवतो. आता म्हणजे ते फास्ट करतो. हे जे आहेत NADH2, FADH2, they are enzyme. These enzymes are made up of protein. All these enzymes are made up of protein. हे प्रोटीन पासून बनलेले असतात. जे अमिनो ऍसिड वगैरे आपण पाहिलं ना ते. These enzymes are biological catalyst. हे या प्रक्रियेमध्ये काम काय करतात? जे आपण पाहतोय की हाऊ ATP फॉर्म, याच्यामध्ये ते बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणून काम करतात आणि ते बूस्ट द रेट ऑफ धिस ATP फॉर्मेशन. म्हणजे त्याला ते बूस्ट म्हणजे फास्ट करायला मदत करतात. जर ही जी प्रक्रिया आहे TCA फॉर्मेशनची, TAC फॉर्मेशन ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिडची जी प्रक्रिया आहे ही तुम्हाला आता कळली का? जी मायटोकॉन्ड्रियामध्ये कसं होतं. ऍसिटिल कोएन्झाइम पासून NADH2, FADH2 आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. कार्बन डायऑक्साईड तो आपण पहिल्यापासून पाहिला की कार्बन डायऑक्साईड येत असतो. फक्त ऍसिटल कोएन्झाइमचे दोन झाले NADH2 आणि FADH2. हे NADH2 आणि FADH2 काय आहे पुढे एक्सप्लेन करणार. आतापर्यंत तुम्हाला कळलंय का? आता TCA कोण एक्सप्लेन करणार? Sir, in TCA cycle, the acetyl coenzyme A goes in mitochondria. In mitochondria, only acetyl coenzyme get oxidized and CO2, NADH2 and FADH2 get released. ओके. म्हणजे आता तुम्हाला थोडस एक चांगल्या प्रकारे समजा डिस्क्राईब द क्रेब्स सायकल म्हणून आले तर तुम्ही कशी सुरुवात करायची तुम्हाला सांगतो. how to explain the Krebs cycle. If it is 2 marks question, explain Krebs cycle or TCA. सुरुवात कुठून करायची? ATP is in a powerhouse of our cell. ATP is occur in mitochondria. There are 3 steps of formation of ATP. First is glycolysis, second is TCA, third is ETC. सेकंड स्टेप TCA. मग तुमचा क्वेश्चन काय? TCA. मग तुम्ही त्या क्वेश्चन कडे यायचं. पहिल्यांदा व्हॉट इज अ TCA? TCA कशाचा प्रोसेसचा पार्ट आहे? तर ATP फॉर्मेशनचा. ते लिहायचं. फर्स्ट लाईन हाऊ द ATP फॉर्मेशन इन 3 स्टेप.
First step is a glycolysis, second is a TCA, and third is ETC. This TCA Krebs cycle is the second stage of the ATP formation. ओके, असं लिहायचं. मग तुम्ही कुठे यायचं, डायरेक्ट ही डायग्राम काढायची, ह्याला नाव द्यायचं सेल, इथं नाव द्यायचं न्यूक्लियस, इथं मायटोकॉन्ड्रिया. मग त्याच्या अगोदर तुम्ही लिहू शकता व्हॉट इज अ ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस टूक प्लेस इन सायटोप्लाझम. ग्लुकोज इज oxidized by oxygen and its form pyruvic acid, H2O2 and CO2. This pyruvic acid forms acetyl coenzyme A. मग आता TCA मध्ये येणार आपण. आता ह्या TCA मध्ये this acetyl coenzyme in mitochondria converted three products. One is NADH2, APDH2 and carbon dioxide. What is NADH2? NADH2, APDH2 are biological catalyst. And these are enzymes which plays a role as biological catalyst. मग तुम्हाला लिहू शकता what is a catalyst. Catalyst are enzymes that not participate in that chemical process किंवा that biological process, but they boost that biological process. म्हणजे त्या बायोलॉजिकल प्रोसेस मध्ये भाग घेत नाही, पण ते बूस्ट करतात. त्याला काय म्हणतात, TCA. आता तुमच्या बुक मध्ये काय लिहिलंय ते बघा. बुक्स मध्ये TCA बद्दल, म्हणजे तुमच्या बुक्स मध्ये पिक्चर आहे, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणजे क्रेब्स सायकल. ओके, तर ह्या क्रेब्स सायकल बोथ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटल कोएन्झाइम एंटर द मायटोकॉन्ड्रिया. ओके, ऍसिटल कोएन्झाइम कुठं एंट्री केली त्यांनी, मायटोकॉन्ड्रिया. ओके, अगोदर कुठं होता तो, सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मध्येच मायटोकॉन्ड्रिया आहे, पण त्यांनी मायटोकॉन्ड्रियाच्या आत प्रवेश केला. पुढं cyclic chain of reaction called tricarboxylic acid cycle is operated on it in mitochondria. म्हणजे ह्या जो मायटोकॉन्ड्रिया त्यांनी प्रवेश केला ऍसिटिल कोएन्झाइम ए नी, त्या प्रक्रियेला TCA असं म्हणतात, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. acetyl part of acetyl coenzyme is completely oxidized through this cyclic process and molecules of CO2, H2O, NADH2, FADH2 are derived. ओके, म्हणजे ह्या TCA मध्ये काय काय फॉर्मेशन झालं हेच लिहिले, NADH2, FADH2 आणि कार्बन डायऑक्साइड. आता मगाशी कुणीतरी एक प्रश्न विचारला होता ग्लायकोलिसिस मध्ये NAD, तुमच्या बुक्स मध्ये त्यांनी सांगितलं असं लिहिले, पण ऍक्च्युअली ती जी प्रोसिजर आहे ना, हे इथं लिहिलेलं आहे, 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2. हे ऍक्च्युअली ग्लायकोलिसिस मध्ये फक्त एवढंच होतं, ऍसिटल को एन्झाइम पर्यंत होतं. पण NADH2 आणि वॉटर हे सेकंड स्टेज मध्ये जातं. तिथं NADH2, FADH2 आणि कार्बन डायऑक्साइड तयार होतात. कुठं, मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुणाच्या थ्रू होतं, ऍसिटल कोएन्झाइम ए. कळलंय का तुम्हाला TCA, क्रेब सायकल? मगाशी ज्यांनी जे ग्लायकोलिसिसचं कोणीतरी बोललं होतं की त्याच्यामध्ये NADH2 चं फॉर्म होतं, तसं बुक मध्ये लिहिले, पण ऍक्च्युली प्रोसिजर कुठं होती, सेकंड स्टेजलाच होती. अंडरस्टँड? ज्यांनी बुक्स मध्ये कोणी वाचलं होतं मगाशी त्यांना अंडरस्टँड झाले का? कोण होतं मगाचं NADH2 ग्लायकोलिसिस? हा, लक्षात आलं का? ऍक्च्युली इट्स इज सेकंड स्टेज. NADH2 जर आपल्याला फक्त एक्सप्लेन करायला आली तर आपण त्या तिन्ही पण स्टेप्स हे करायचं का, लिहायचं का? 4 मार्काला नाही, 4 मार्काला क्वेश्चन असेल तर तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायला लागेल. व्हॉट इज अ क्रेब सायकल, क्रेब सायकल कुठल्या ह्याची पार्ट आहे, म्हणजे कशाची ती स्टेप आहे. तुम्ही 2 मार्काला डायरेक्ट क्रेब सायकल लिहा. क्रेब सायकल इज अ सेकंड स्टेप ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP इन आवर सेल, डायरेक्ट लिहू शकता. 4 मार्काला आलं तर तुम्हाला सगळी प्रक्रिया लिहायला. व्हॉट इज ATP, हाऊ ATP फॉर्म, हाऊ ATP स्टेप. 4 मार्काला तुम्ही 2 ओळी लिहून कोण 4 मार्क देणार? लक्षात येते का? जर 4 मार्काला आले, त्यात समजा विथ डायग्राम आलं तर 2 मार्क डायग्रामला आणि 2 मार्क एक्सप्लेनेशनला मिळू शकतात. तुम्ही अंदाज घ्या की किती मार्काला प्रश्न. 1 मार्काला प्रश्न शक्यतो 2 मार्काला येईल, त्यात फक्त क्रेब सायकल एक्सप्लेन करा. इट इज अ सेकंड स्टेप ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP. इथून सुरुवात करा. तुम्हाला जास्त डिटेल मध्ये लिहायचं असेल तर सगळी प्रक्रिया लिहा.
What ATP formation three ATP formation occur in 3 step ग्लायकोलिसिस आणि तुम्ही लगेच TCAचं लिहू शकता. मग ETC पण फक्त सेकंड पार्ट लिहायचा आणि त्याचं एक्सप्लेनेशन. डू यू अंडरस्टँड? जर क्रेब सायकल विचारली तर काय लिहायचं ते? Yes, sir. हे तुमच्या बुक्समध्ये एवढंच दिलेलं आहे, पण हे सगळं समजण्यासाठी आपण जवळजवळ एक कालचा नाचचा दिवस एक्सप्लेन करतोय. व्हॉट इज द TCA, व्हॉट इज द ATP फॉर्मेशन. TCA पर्यंत आलं. आता NADH2 FADH2. ऍक्च्युली इथं हे स्पेलिंग थोडी मिस्टेक आहे. माझ्याकडे जे व्हर्जन आहे ना ते ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये NADH2 लिहिलेलं नाही. हे चुकून झाले, पण तुमच्या बुकमध्ये NADH2 लिहिलेलं आहे. हे तुमच्या बुकचंच पिक्चर आहे, पण हे ऑनलाईन आहे. ह्यात थोडीशी काय म्हणायचं NADH2 लिहिलेलं नाही. पण व्हॉट इज NADH2? निकोटामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड हे त्याचं नाव आहे. हे मला हे पाठच करावं लागेल. निकोटामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. ओके. N फॉर निकोटामाइड, A फॉर ॲडेनिन आणि D फॉर डायन्यूक्लियोटाइड NADH2. आणि व्हॉट इज FADH2? फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. आता हे दोन्ही ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड हे सेम आहे. ओके. फक्त हे काय आहे, दोन्ही बोथ कोएन्झाइम्स आर फॉर्म इन द सेल अँड यूज्ड इन सेल्युलर रेस्पिरेशन. कळलं? तुमच्या लक्षात आलं? हे सेल्युलर, आपण हे काय पाहतोय? सेल्युलर रेस्पिरेशनच पाहतोय ना. ऑक्सिजन आत येणं, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं, आणि ATP त्याच्यातला एक पार्ट आहे ATP होण्याचा. These are coenzymes are formed in the cell and used in the cellular respiration. ह्यांचे लॉंग फॉर्म तुम्ही पाठ करून ठेवा. निकोटामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 चा अर्थ आहे फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. कळलं? Yes, sir. आता सेकंड स्टेज नंतर आपण थर्ड स्टेज मध्ये जाणार. आता हे सेकंड आपण इथे येऊ. फर्स्ट स्टेप ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम मध्ये झाले, बरोबर. त्यानंतर सेकंड TCA कुठे झाली? मायटोकॉन्ड्रियामध्ये. थर्ड स्टेप इट्स ऑल्सो ऑकर इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्येच होणार. आता काय फॉर्म झालेला आहे? NADH2 आणि FADH2. दीज टू कोएन्झाइम्स आर फॉर्म. आता पुढचं प्रोसेस काय होती? NADH2 च पुढची प्रक्रिया, ऑक्सिडेशनची पुढची प्रक्रिया होऊन त्याच्यापासून 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP तयार होतात, आणि FADH2 पासून 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP तयार होतात. म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर चेन रिॲक्शन, ह्या स्टेपचं नाव आहे ETC, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर चेन रिॲक्शन. हे जे NADH2 फॉर्म झालेलं आहे ह्याचं पुढे जाऊन 3 ATP मॉलिक्युल्स तयार होतात, आणि FADH2 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP तयार होतात, आणि या प्रक्रियेमध्ये एकूण 5 ATP मॉलिक्युल्स तयार होतात. थर्ड स्टेजमध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये किती मॉलिक्युल्स ATPचे तयार होतात? 5. आणि हे कुठं होतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. ओके. कळलं का? Yes, sir. आता मी तुम्हाला हे पिक्चर आहे ना तुमच्या बुक्स मधले, त्याच्यावरती एक्सप्लेन करतो. हे तुमच्या बुकचं पिक्चर आहे. आता हे जे आहे हे मायटोकॉन्ड्रिया. ओके. ह्या मायटोकॉन्ड्रियाचं हे आउटर मेम्ब्रेन दिसते बाहेरचं, हे इनर मेम्ब्रेन. आता ह्याच्यामध्ये हे जे आहे ॲसिटल कोएन्झाइम, पायरिक ऍसिड, फॅटी ऍसिड्स, आणि हे TCA दिसते. या TCA मध्ये FADH2 NADH2 दिसते का तुम्हाला? ओके. कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला. हे मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आहे. आता ही इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर चेन रिॲक्शन ETC कशी होते? मॉलिक्युल्स ऑफ NADH2 and FADH2 form during all the process participate in electron transfer chain reaction. जे NADH2 आणि FADH2 तयार झालेले आहेत प्रोसेसमध्ये, ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट होणार. ड्यू टू दिस 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP आर फॉर्म. 3 molecules of ATP are obtained from NADH2 molecules, and 2 molecules of ATP are formed of each FADH2 molecules. Besides,
एटीपी वॉटर मॉलिक्युल्स आल्सो फॉर्म, त्याच्याबरोबर वॉटर पण तयार होतं. आपण पहिल्यांदाच बघितलं तर ग्लायकोलिसिस म्हणजे वॉटर तयार होतं. हे फास्ट मध्ये प्रक्रिया होती. हे तुम्हाला जे मी सांगतोय ना, एकदम फास्ट, विदिन अ सेकंड मध्ये ह्या प्रोसेस होतात. वॉटर मॉलिक्युल्स आर आल्सो फॉर्म इन दिस रिएक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया ओनली. Thus, the molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration, and molecules of carbon dioxide and water are produced along with the energy. हे कळलं का तुम्हाला? हो सर. येस सर. ETC प्रक्रिया इतकी सिंपल आहे, पण तुम्ही असं वाचायला गेलं तर तुम्हाला काही कळणार नाही. तर ही तुम्हाला स्टेप बाय, आता ETC काय आहे? ETC ही थर्ड स्टेप ऑफ एटीपी फॉर्मेशन. ओके, म्हणजे ऑक्सिडेशनची जी प्रक्रिया आहे तिची लास्ट स्टेप आहे. याच्यामध्ये जे NADH2 आणि FADH2 मॉलिक्युल्स फॉर्म झालेले आहेत ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, हे जे फॉर्मेशन होतं एटीपीचं त्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन म्हणतात. त्यात पार्टिसिपेट होतात आणि या प्रोसेसमध्ये एटीपीचे 3 मॉलिक्युल NADH2 पासून तयार होतात आणि 2 मॉलिक्युल्स फॉर्म द FADH2, आणि असे टोटल 5 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी आर फॉर्म. अलॉंग धिस वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतात. त्यातलं वॉटर आपल्या बॉडीमध्ये रिअब्सॉर्ब होतं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर एक्सेल केला जातो. ही ETC प्रक्रिया कळली का तुम्हाला? हो सर. येस सर. कळाली? हो सर. ओके, कोण सांगेल काय ETC काय? सर, सर electronic transfer chain reaction, and ATC is appear in only mitochondria, and there in the cell there is a NADH2 and FADH2. NADH2 contains 3 molecules of ATP, and the FADH2 contains 2 molecules of 2 molecules of ATP, and their sum is 5 ATP. 5 ATPs and water and carbon dioxide also produced in this process. ओके, म्हणजे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. फक्त तुम्हाला हे FADH2 आणि NADH मॉलिक्युल पासून एकापासून 3 ATP आणि एकापासून 2 ATP तयार होतात हे सांगायचंय. आता ही जी ETC प्रक्रिया आहे हे तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन झाली. मी तुम्हाला आता 1-2 मिनिटामध्ये ही पूर्ण जी प्रक्रिया एटीपी फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय सांगतो. तुम्हाला बुक्स, आता हे एक डायरेक्ट ETC तुम्हाला विचारू शकतात 4 मार्कला. ETC इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, तुम्हाला याची डायग्राम काढायला लागेल. ह्याची प्रॅक्टिस करा. ह्याला मायटोकॉन्ड्रिया, ह्याच्या अगोदर एक सेल्स काढा, अशी त्या सेल्स मधून असं बांध करून हे म्हणजे आपण करतो ना, एक सेलचे डायग्राम काढतो बरोबर. ही डायग्राम काढा. ह्या डायग्राम मध्ये हे दाखवा, हे मायटोकॉन्ड्रिया असा मोठा करून दाखवायचा आणि मग ही डायग्राम काढायची. ओके, ही मायटोकॉन्ड्रियाची इनर सेल, एक आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, त्यानंतर हे TCA सायकल एक्सप्लेन करायची. हे दिशी असे हॅपन गोल 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 गोल. हे ऍसिटल कोएन्झाइम NADH2 FADH2 फॉर्मेशन झालं. हे फॅटी ऍसिड पण इथं असणार आणि हे ग्लायकोलिसिस होऊन कार्बन डायऑक्साईड, आणि इथं तुम्ही वॉटर जरी दाखवलं तरी चालेल की H2O तयार होतं. ही प्रक्रिया तुम्हाला एक्सप्लेन करायची. तर ऍक्च्युली इथून एटीपी, व्हॉट इज एटीपी फॉर्मेशन, म्हणजे एटीपी इथून जरी तुम्ही एक्सप्लेनेशन केलं तरी चालेल. व्हॉट इज अ रेस्पिरेशन, बॉडी लेवल, सेल्युलर लेवल. At cellular level, in aerobic condition, there are ATP formation occurs. In ATP formation, there are 3 steps. One is glycolysis, ACT आणि ETC. आणि ह्याच्यामध्ये पुढं परत ह्याच्यामध्ये glycolysis, TC, ETC. In glycolysis, what happen? तुम्ही लिहू शकता. Carbohydrates are various type of carbohydrates, fructose, glucose, sucrose. In this is the formula of the carbohydrates, or it is a glucose formula, C6H12O6. In this process of oxidation, this is breakdown of this glucose, and it's by oxygen it's form ATP and carbon dioxide. मग ह्या प्रक्रियेमध्ये ग्लायकोलिसिस मध्ये जेव्हा ब्रेकडाऊन होतं त्यामुळे 3 घटक तयार होतात.
एक पायरुवेक ऍसिड, वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. हे वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडचं पुढं काय होत नाही म्हणून फक्त पायरुवेक ऍसिडचं पुढं प्रक्रिया होती. दिस पायरुवेक ऍसिड इज फॉर्म ऍसिटिल कोएन्झाइम ए. इट इज ऑकर इन सायटोप्लाझम. ही सायटोप्लाझम मध्ये ही ग्लायकोलिसिसची प्रक्रिया होती. आफ्टर ग्लायकोलिसिस देयर इज अ TCA, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सेकंड स्टेप. TCA ऑकर इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये जे ऍसिटल कोएन्झाइम आलेलं आहे ते दोन फॉर्म करतात, एक NADH2 आणि APDH2 एन्झाइम फॉर्म करतात. दीज आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट. आफ्टर these NADH2 APDH2 participate in ETC. ETC is electron transfer chain reaction. These occur in mitochondria. NADH2 produce 3 molecules of ATP and APDH2 produce 2 molecules of ATP. In this process 5 ATP are formed along with water and carbon dioxide. हे जे तुमच्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर चेनची माहिती तुमच्या बुकमध्ये. आता मी तुम्हाला आता इथपर्यंत कळालंय का? हे संपलं. एटीपी फॉर्मेशन संपलं. एटीपी फॉर्मेशन संपलं. आता आपण नेक्स्ट स्टेप घेऊ थोडक्यात. आता हे तुम्ही चार्ट बघा. ही इज अ प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. आता आपण पहिल्यांदा पाहिलं आपल्याला एनर्जी कुठून कुठून मिळते? प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि लिपिड्स. आता हे ह्या साईडचं पाहू नका तुम्ही, फक्त एवढंच बघा. हे आपण एरोबिक पाहतोय. एरोबिक. ओके. लिपिडचं काय होतात? फॅटी ऍसिड फॉर्म होतात. जेव्हा फॅटी, आता पहिले कार्बोहायड्रेट बघू आपण. आता अभ्यास केला तो कार्बोहायड्रेट. दिसते कार्बोहायड्रेट, त्याचं ग्लायकोलिसिस झालं, बरोबर. त्या ग्लायकोलिसिस मध्ये काय फॉर्म झालं? पायरुवेक ऍसिड. ह्या पायरुवेक ऍसिडनी काय फॉर्म केलं? ऍसिटिल कोएन्झाइम. ऍसिटिल कोएन्झाइम ए. आणि हे क्रेब्स सायकल. आणि त्याच्यामध्ये काय काय फॉर्मेशन झालं? CO2, H2 आणि एनर्जी. एनर्जी नथिंग बट ATP. आता समजा प्रोटीन असेल, प्रोटीन असेल तर त्याचं फॉर्म काय होणार? फर्स्ट अॅमिनो ऍसिड. अॅमिनो ऍसिडचं काय फॉर्म होणार? ऑक्सिडेशन होऊन ऍसिटिल कोएन्झाइम ए, क्रेब्स सायकल सेम. आता लिपिड असेल तर काय होणार? फॅटी ऍसिटिल कोएन्झाइम ए. ही प्रक्रिया तयार होते. आता हे झालं एरोबिक. एरोबिक म्हणजे जिथं ऑक्सिजन आहे ते एरोबिक. आता ऍनोरोबिक मध्ये काय होतं? ऍनोरोबिक मध्ये ग्लुकोज तर लागणारच आहे. ग्लुकोज इज अ मेन सोर्स. त्या ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतं. ओके. त्यात पायरुवेक ऍसिड तयार होतं. हे जे पायरुवेक ऍसिड आहे ग्लुकोज मधले, काही ग्लुकोजच्या पायरुवेक ऍसिडचं फर्मेंटेशन होतं, अल्कोहोल होतं आणि ईस्ट. म्हणजे तुम्हाला घरामध्ये एखादं फर्मेंटेशन म्हणजे इडली, डोसा किंवा काय असेल तर त्याचं फर्मेंटेशन होतं. किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही ज्यूस ठेवला तर तो आंबूस ज्यूस लागतो. हे फर्मेंटेशन झालं त्याचं आणि तो आंबूस लागायला लागतो. एक तुम्ही घरामध्ये एक ज्यूस ठेवा, 2 दिवस ठेवा, त्याला आंबूस वास येतो. म्हणजे त्या ज्यूसमध्ये काय आहे? ग्लुकोज आहे. त्याचं ग्लायकोलिसिस होऊन पायरुवेक ऍसिड झालं. पायरुवेक ऍसिडचं फर्मेंटेशन झालं. फर्मेंटेशन होऊन त्याच्यात अल्कोहोल तयार झालं आणि अल्कोहोल मधून ईस्ट बाहेर आलं. ही एक प्रक्रिया झाली. दुसऱ्या त्याच ग्लुकोजचं काय होऊ शकतं? पायरुवेक ऍसिड फर्मेंटेशन, त्याच्यामध्ये विनेगर आणि व्हिटॅमिन्स फॉर्म होतात. ओके. हे व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये हॅपन होतं. आता ह्याच पायरुवेक ऍसिडचं काय होऊ शकतं? फर्मेंटेशन, लॅक्टिक ऍसिड. आणि जर आता हे आपल्या मसल्स मध्ये झालं आणि मसल्स मध्ये खूप व्यायाम करून खूपच तुम्ही एक्सरसाइज केला, सारखं एक्सरसाइज करून ऑक्सिजन नाही मिळाला तर तिथं लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशन होतं. त्याला ऑक्सिजन डिबेट म्हणतात. म्हणजे तुम्ही आज जर 20 बैठका मारल्या तर उद्या तुमचे पाय दुखणार, कारण त्या एवढ्या तुम्ही बैठका मारल्या की तिथं तुम्हाला काही स्टेपला ऑक्सिजन मिळालं नाही आणि तिथं लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशन झालं. आणि हे लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशन होऊन तुमचं मसल सेल मध्ये हे विदाउट ऑक्सिजन होतं. त्याला 4-5 दिवस दुखत राहतं, कारण ते ऑक्सिजन डिबेट, ऑक्सिजन कमी पडल्यामुळे त्या सेल्स थकल्या आणि त्यामुळं तुमचं पेन्स म्हणजे पाय पण दुखायला लागतात. ही जी प्रक्रिया आहे ही विदाउट ऑक्सिजन असतं, त्याला ॲनोरोबिक. ऑक्सिजन असतं त्याला एरोबिक असं म्हणतात.
आता ऍक्च्युली काय होतं तुम्हाला सांगतो. आता समजा मी अन्न खाल्लं, त्यात कार्बोहायड्रेट जे आहेत ते लगेच डायजेस्ट होतं आणि त्याची एनर्जी फॉर्म होते. मग माझ्या बॉडीला काय सवय असते, समजा उद्या जेवायलाच नाही मिळालं किंवा काय खायलाच नाही मिळालं, तर त्यातल्या काही घटक असतात जे शिल्लक राहिलेले, ते कशात रूपांतरित करते बॉडी? फॅट्समध्ये. म्हणजे उद्या जर आपल्याला घटक कमी पडले तर फॅट्स, आणि काही पार्ट असतो तो प्रोटीन असतो. मग जर तुम्हाला उद्या जेवणच भेटलं नाही, आपल्या शरीराला जेवणच भेटलं नाही, तर हे मग बॉडी प्रोटीन किंवा लिपिड्स वापरायला सुरू करते. म्हणजे कार्बोहायड्रेट एनर्जी सोर्स संपला, शुगर ग्लायकोज बंद झालं, तर एकतर लिपिड किंवा प्रोटीनचा वापर करायला सुरू करतात आणि धीस लिपिड्समधून फॅटी ॲसिड बाहेर येतात आणि त्याचं परत ऑक्सिडेशन सुरू होऊन ॲसिडल कोएन्झाइम क्रेब सायकल एनर्जी मिळते. म्हणजे उपोषणाला माणूस बसला, जेवण नाही केलं तर आपलं वजन का कमी होतं? तर हे जे लिपिड आहे हे युटिलाइज व्हायला सुरू होतं. ओके. आणि किंवा हे प्रोटीन, मग हळूहळू तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होते. जोपर्यंत तुम्ही कार्बोहायड्रेटच वापरत राहिला किंवा कार्बोहायड्रेट जास्त खाल्ले, साखर जास्त खाल्ली, तर ते ही जी नको असलेली ग्लुकोज आहे, नको असलेली साखर, कार्बोहायड्रेट्स कन्व्हर्टेड इनटू लिपिड, आणि जेव्हा तुम्हाला खूप भूक लागते तेव्हा हे परत, आणि तुम्ही काय खात नाही कार्बोहायड्रेट्स मधलं, तर ह्या लिपिडचं फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन चालू होतं आणि एनर्जी प्रोड्यूस होते. हे तुम्हाला आतापर्यंत कळलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. काय शंका? नो सर. नो सर. कोणाला काय प्रश्न आहेत का? आता एटीपीचं घरी जाऊन वाचायचंय, हाऊ एटीपी फॉर्मेशन, रेस्पिरेशन, सेल्युलर लेवल, हे तुम्हाला घरी जाऊन वाचायचं. आता जे तुम्हाला लास्ट दाखवलं नाही, अजून डिटेलमध्ये घ्यायचंय. आता हे फर्मेंटेशन म्हणजे काय? फर्मेंटेशन म्हणजे आंबण्याची प्रक्रिया. म्हणजे असा फेस होतो. तुम्ही जर ज्यूस घेऊन ठेवा, एका वाटीत ठेवा, काही करू नका, 2 दिवसामध्ये त्याच्यात फेस यायला सुरुवात होते, फर्मेंटेशन. किंवा इडली डोसा घरात बनवताना त्यात ईस्ट आणून टाकतात आणि त्याच्यामध्ये ते फसफसतं, असं त्याला फर्मेंटेशन म्हणतात. ती जी प्रक्रिया आहे ईस्ट फॉर्मेशनची, किंवा ब्रेड तयार करताना, त्याला फर्मेंटेशन म्हणतात. म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरून आपण घटक आणून, म्हणजे ईस्ट वगैरे टाकून त्याचं ऑक्सिडेशन करायचा प्रयत्न करतो, आणि त्या ऑक्सिडेशनच्या या म्हणजे पायरुविक ॲसिडचं फॉर्मेशन होऊन अल्कोहोल आणि ईस्ट तयार होतं. म्हणजे दही लावणं, हे जे प्रक्रिया आहेत ना, किंवा इडली डोस्याचं पीठ तयार करणं, याच्यामध्ये जे प्रक्रिया घडते त्याला फर्मेंटेशन. आंबूस वास येतो किंवा दारू बनण्याची जी प्रक्रिया असते ते सुद्धा फर्मेंटेशन आहे. त्यामध्ये गूळ आणि वगैरे ईस्ट टाकून ती अल्कोहोल बनवलं जातं. ओके, कळलं का? अजून कोणाला काय प्रश्न? No, sir. नो सर. काय विचार, एक मिनिट. सोडा म्हणजे कार्बन डायऑक्साईड जे तयार होतं ना, त्याची ती प्रक्रिया वेगळी आहे, पण ह्याच्यामध्ये फर्मेंटेशन जे आहे त्याचाच पार्ट आहे. फर्मेंटेशन म्हणजे तुम्हाला कार्बन डायऑक्साईड रिलीज होणार आहे आणि ऑक्सिडेशन होऊन ती प्रक्रिया होते, त्याला फर्मेंटेशन. म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया. हे जे पायरुविक ऍसिड आहे त्याचं ब्रेकडाऊन होणं, आणि ज्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वापरला जात नाही त्याला फर्मेंटेशन. त्याचं ऑक्सिजन यूज होत नाही, ती ॲनारोबिक प्रोसेस आहे. ओके. मग कुठले तरी ऑर्गॅनिझम ती प्रक्रिया करतात, त्याला ॲनारोबिक असं म्हणतात. ईस्ट वगैरे काय असतं, तर ते घटक तिथं आपण ऍड करून ती विदाउट ऑक्सिजन प्रक्रिया करतो, त्याला ॲनारोबिक असं म्हणतात. तुम्हाला कळलंय का?